नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यामधील वेलसाखरा गावामध्ये श्रीकांत मेश्राम व संदीप मेश्राम यांनी भीम मेळाव्याचे आयोजन केले। यावेळी पत्रकारांचे देखील स्वागत करण्यात आले, तसेच उपस्थितांचे सुद्धा स्वागत करण्यात आले। शाल व मोमेंटो देऊन सर्वांना सन्मानित केले। यावेळी शशिकांत मेश्राम व संदीप मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते। 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन आपण वेगवेगळ्या पद्धतीने मानवत असतो, परंतु मेश्राम बंधूंनी भीम संध्याचे आयोजन करून समाजाला नवीन दिशा देण्याचे काम इथे केले। यावेळी गीतकार संविधान मनोहरे यांचे देखील पुष्पगुच्छांनी स्वागत करण्यात आले। भीम गायिका वैशाली शेंडे यांचे देखील हार देऊन स्वागत करण्यात आले। इथे दुय्यम कव्वालीचे आयोजन करण्यात आले होते। दोन्ही जे गायक आहेत ते दुय्यम कव्वालीमध्ये एक्सपर्ट असल्याचे सांगण्यात येत आहे। उपस्थित मान्यवरांचे स्वागत तसेच प्रेक्षकांचे शब्दसुमनाने स्वागत करण्यात आले। यावेळी गावकरी व उमरेड तहसीलमधले प्रेक्षक मोठ्या संख्येने इथे उपस्थित होते। प्रेक्षकांचे हर्षोल्लास पाहून एकच आवाज उठू लागली, जय भीमच्या नाऱ्यांनी परिसर दमदमानून उठला। मॉनिटर में गेम बड़ा करने तो लाउड कर दो उसको और थोड़ा सा मीट डालो इसमें। शशिकांत भाऊ, आपण इथे हरवर्षीच आता 7वं वर्ष झालेलं आहे। आपण भीम गीतांचा कार्यक्रम इथे घेतो, भीम सैनिकांना एकत्रित करण्याचं काम आपण करत आहे। काय सांगाल, ही प्रेरणा कुठनं आपल्याला मिळाली? मी शशिकांत मेश्राम। मी जेव्हापासून मला कांशीराम साहेब बाबासाहेबांच्या विचारधारेला समोर नेण्याचं काम माननीय कांशीराम साहेबांनी केलं आणि कांशीराम साहेबांचा जो ध्यास होता त्या कांशीराम साहेबांना मी डोक्यात घेऊन बहुजन समाजाच्या जन्मलेल्या सर्व महापुरुषांना मी अभिवादन करतो। आणि माझं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की सर्व समाज जाती धर्माचा पूर्ण जाती धर्म आणि समाज एकत्र येऊन बाबासाहेबांची विचारधारा महापुरुषांची विचारधारा समोर नेण्याचं काम मी
करत आहे. आजच्या काळामध्ये असं दिसतंय की बाबासाहेबांना किंवा कांशीरामजींना जे जनता आहे, नवीन पिढी आहे, ते डोक्यावर घेऊन नाचतात, परंतु तुम्ही डोक्यामध्ये उतरवण्याचं काम करत आहे. याची प्रेरणा आपल्याला कुठनं मिळाली? ज्यावेळेस 1998ला मान्यवर कांशीराम साहेबांची जी सभा KP ग्राउंडवरती होती, तेव्हा माझे आजोबा शंकररावजी नाईक, आम्ही दोघे भाऊ त्या मैदानावर कस्तुरकर पार्कच्या मैदानावर मान्यवर कांशीराम साहेबांना पहिल्यांदा आम्ही बघितलं. आणि बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून बहुजन समाज पार्टी मला त्यावेळेस कळली आणि आम्ही बहुजन समाज पार्टीला एक विचारधारा समजून आम्ही बहुजन समाज पार्टीचं काम करत राहतो. काय वाटतं आपल्याला की आपण अशाच प्रकारे कधीपर्यंत हे असे कार्यक्रम समोर चालवणार आहोत आणि नवीन पिढीला काय एक आपला उपदेश राहणार आहे या असे माध्यमातून? कार्यक्रम जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत हा कार्यक्रम असाच आमच्या वेलसागरा गावामध्ये भीममेळाव्याच्या माध्यमातून स्वरूपातून आम्ही साजरा करूया आणि जनतेला एकत्र आवाहन करूया की जनतेने सुद्धा बाबासाहेबांचे आणि कांशीराम साहेबांची विचारधारा अंगीत आणून त्यांनी डोक्यात आता लक्षात घेऊन त्यांनी बहुजन समाज पार्टीच्या मान्यवर कांशीराम साहेबांच्या विचारधारेला आणि बहीण मायावतीजींना डोक्यात धरून त्यांना सपोर्ट करायला स्वीकार करा. काय सांगाल, हे जे कार्यक्रम आपले शशिकांत दादा करत आहेत, आपल्याला काय वाटतं? मी दिलीप कांबळे, बहुजन समाज पार्टी प्रभारी माजी. माझे गाव बकरसुपळा आहे. शशिकांत आणि संदीप हे जे माणसं आहेत, ह्या विधानसभेमध्ये नव्यानं जे रोवलं त्या शशिकांत मेश्राम आणि संदीप मेश्राम, असं वाटते की नवीन काहीतरी ह्या विधानसभेमध्ये घडलं, परिवर्तन. आणि जे लोक जवळ नव्हते ते लोक आज जवळ आले. पण आता जे लोक जुने जे लोक आहेत त्यांना असं वाटतं की काही ठेवलं नाही, असं झालं तसं झालं, असं बोलल्यानं काही होणार नाही. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही बहिणीच्या विचारधारा, कांशीराम साहेबांची विचारधारा, बाबासाहेबांची विचारधारा, या विचारधारेसोबत या, तुमचा नक्कीच विजय होईल. बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलं त्याच्या तुमचं वाया जाणार नाही असं माझं म्हणणं आहे. काय वाटतं तुम्हाला, जे शशीदादा, संदीप दादा इथे कार्यक्रम करतात आहे, तर याच्याने नवीन पिढी घडेल की काय वाटतं आपल्याला? शशिकांत दादा मेश्रामचे जे हे कार्य आहे ते खरोखरच अभिमानास्पद कार्य आहे. कारण की इथला जो सुशिक्षित वर्ग आहे किंवा जो युवा वर्ग आहे त्यांनी कुठेतरी पुढाकार घेऊन इथली जी या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये जी फुले शाहू आंबेडकरी चळवळ आहे, ती चळवळ गतिमान करण्याकरता आणि शेवटच्या घटकांपर्यंत या संपूर्ण महामानवांचे विचार पोहोचवण्याकरता जी कांशीराम साहेबांनी आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत फुले शाहू आंबेडकरांचे विचार घराघरापर्यंत पोहोचवले, त्या विचारांना पुन्हा एकदा भरारी गती देण्याकरता अशा कार्यक्रमाची गरज आहे. आणि भाऊनी ते कार्यक्रम आपल्या कार्यातून ते दाखवून दिलेला आहे. संदीप भाऊ. ओके. संदीप भाऊ, आपल्याला काय वाटतं, आपण मेश्राम बंधूंनी जे हा जो कार्यक्रम राबविला आहे, तर नवीन युवकांना हे प्रेरणादायी राहणार आहे की आज रात्र गेली की उद्याला जयस्तच होणार आहे? काय वाटतं आपल्याला? आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आज या वेलसागरा गावामध्ये जे भीम मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे, भीम मेळावा म्हणजे जय भीमचं जयघोष येतेच. आज गावखेड्यामध्ये दूषित मानसिकता, मनवादी मानसिकता मोठ्या जोमाने काम करत आहे. आणि या भीम मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही जय भीम जे जयघोष आहे, ते जयघोषाच्या माध्यमातून इच्छा मनवादी मानसिकतेच्या विरोधात काम करत आहोत. म्हणजे जय भीम हा जो जयघोष आहे, हा माना, सन्मानाचा, स्वाभिमानाचा, न्यायाचं प्रतीक आहे. आपल्याला माहीत आहे, कोणी हिंदू असेल तर तो जय श्रीराम म्हणतो, कोणी ख्रिश्चन असेल तर प्रेज द लॉर्ड म्हणतो, कोणी मुसलमान असेल तो अस्सलाम वालेकुम म्हणतो, कोणी ख्रिश्चन असेल तर प्रेज द लॉर्ड म्हणतो, आणि कोणी आदिवासी असेल तर तो जय सेवा म्हणतो. आणि प्रत्येक जाती धर्माचे स्लोगन आहेत. पण आम्ही ह्या मेळाव्याला जय भीम मेळावा म्हणून नाव दिलं. म्हणजे जय भीम जे जयघोष आहे
की ज्या तळागाळातल्या माणसाला मान सन्मान शिक्षण आरक्षण आणि न्याय आणि खऱ्या अर्थानं भारतीय संविधानात मिळालेले अधिकार आणि त्याच निमित्ताने हे प्रजासत्ताक दिनाचं कार्य जनमानसापर्यंत पोहोचावं आणि गावखेड्यामध्ये जे दूषित मानसिकता पसरत आहे आपल्याला माहीत आहे इथे एका मालची गावामध्ये दूषित मानसिकतेच्या नावाखाली त्या माणसाचा छळ झाला त्या परिवारावर आघात पोहोचला त्याचं घर पाडलं गेलं अशा मानसिकतेच्या विरोधात काम करण्यासाठी अशा मानसिकतेच्यावर आघात करण्यासाठी प्रहार करण्यासाठी अशा भीम मेळाव्याची गावोगावी जरूरत आहे कारण तो प्रबोधनाची गरज आहे आम्ही आमच्या गावामध्ये ओबीसी समाजाला आणि ओबीसी समाज एससी समाजाला शत्रू म्हणते आणि त्याला आज या खऱ्या अर्थानं अशा प्रबोधनाची गरज आहे म्हणून असे भीम मेळाव्याचे कार्यक्रम गावात झाले पाहिजे आणि गावामध्ये मोठ्या प्रमाणात अशा माध्यमातून जनजागृती निर्माण होईल आणि जो ओबीसी आमचा बांधव आहे तो आम्हाला दुश्मन न समजता भाऊ समजून एकोप्याने भविष्यात काम करेल आणि बहुजन समाज खऱ्या अर्थानं या देशात घडेल अशा मेळाव्याच्या माध्यमातून मला हे वाटतं. काय वाटतं साहेब आपल्याला बहुजन समाज पार्टीचे आमदार खासदार समजल्या जातं मेश्राम बंधू जे काम करत आहेत या गावामध्ये भीम मेळाव्याच्या स्वरूपात तर हे काम जे आहे ते नवयुवकांना प्रेरणादायी ठरेल का काय वाटतं आपल्याला नवयुवकांना प्रेरणादायी जरूर ठरेल नवयुवकांनी प्रजासत्ताक दिन या दिवसाचं महत्त्व जर त्यांना कळलं तर कारण की आतापर्यंत या नवयुवकांना बाबासाहेबांनी या प्रजासत्ताक दिनासाठी किंवा संविधानासाठी काय केलं हेच माहीत नाही आणि त्याच्यामुळे प्रत्येक समाजामध्ये बाबासाहेब पोहोचू शकले नाही जर हा बाबासाहेब या संविधानाच्या माध्यमातून जर प्रत्येक समाजामध्ये जर पोहोचला तर येणारी पिढी जी आहे भविष्यातील तरुण पिढी ही बाबासाहेबांच्याबद्दल श्रद्धा अर्पण करेल त्यांचं गुणगान गातील आणि नवीन मानवता हितासाठी कार्य करतील आणि असे जे दूषित भाव आहेत जातीवादी भाव आहेत हे समूळ नष्ट होतील हे एवढंच माझं म्हणणं आहे. ओके.